नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो याचे हृदयद्रावक उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात समोर आले आहे। आईच्या मृत्यूचे दुःख कुटुंबाला पचवण्याआधीच अवघ्या काही तासात बेपत्ता असलेल्या 8 वर्षाच्या मुलाचाही मृतदेह आढळल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे। एका कुटुंबावर सलग 2 मोठे आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। वंश सूर्यवंशी असे मृत बालकाचे नाव आहे। वंश शनिवारी सकाळी 11 वाजतापासून बेपत्ता होता। त्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोध घेतला, मात्र तो सापडत नसल्याने त्याचे आजोबा शीतल छगू सूर्यवंशी यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। बालकाच्या अपहरणाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबविली। पहाटे घराजवळील नाल्याकडे गेलेल्या काही नागरिकांना पाण्यात एका बालकाचे डोके तरंगताना दिसले। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वंशची ओळख पटताच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला। वंशची आई 8 जून रोजी जळाल्याने गंभीर जखमी झाली होती। तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। आईच्या निधनाची बातमी कुटुंबाला मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच वंशचा मृतदेह आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पोलीस वंशच्या मृत्यूच्या बाजूने तपास करीत आहे।